कलामीवीर मैदानामध्ये आता दाखल होताना भरपूर प्रेक्षकांनी वाट पाहिली। खरं तर या सामन्याची आज भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला। क्रिकेट स्पर्धेसाठी आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा खरं तर अभिमान वाटतो का 10 वर्ष या स्पर्धेची आज पूर्ण होतात। एक दशक पूर्ण झालं आणि या स्पर्धेचा तो स्वरूप प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अजून मोठी होत चालली आहे। प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला अनेक दिग्गज संघांना प्रवेश देताना बघायला मिळाले। प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन नवीन मालिकावीर तुम्हाला इथे जरूर बघायला मिळाले। तब्बल 2 बाईक तर रोशन एकेकालचे विचुंबे क्रिकेट संघाचे लेफ्टी फलंदाज म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो ते राजा भोईर साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत की एकेकाली डावकरी हाताचा फलंदाज म्हटल्यानंतर त्यांना भरपूर त्यांना मागणी असायची की मग ठाणा असू द्या किंवा नवी मुंबई असू द्या किंवा मुंबईमध्ये असू द्या तो त्यांचा काल त्यांनी त्यांना गाजवला। आजचा 40+ अर्थातच 50 जवळ कंप्लीट होईल त्यांना आणि आजही आपण 30 दहशत 40+ मध्ये आपण पाहतो असे राजा भोईर सर विचुंबे आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या गावातील विचुंबे संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। चला मैदानामध्ये आता आपण सामन्याला सुरुवात करूया। प्लीज फिल्डिंग लगेचच लावून घ्या, तर जास्त वेग घेऊ नका। तुर्बे संघ ऑलरेडी भरपूर वेळ खर्च झालाय। भरपूर लाईव्ह प्रेक्षक सध्या वाट पाहत आहेत। कंटिन्युअसली सगळ्यांची कॉल मेसेजेस येत आहेत। एक्झॅक्टली काय झालंय याचं कारण होतं तुर्बे संघ थोडंसं ट्रॅफिक मध्ये फसला होता आणि मॅच आता आपण सुरुवात करतोय। प्लीज आता जास्त वेळ घेऊ नका, पंच अलर्ट करा लगेच तिथे खेळाडूंना। फिल्डिंग लावून घ्या, लगेचच मॅच सुरू होणं गरजेचं आहे फार, कारण आता ठीक 9:34 झालेत। आतापर्यंत आपण फक्त 4 मॅचेस कव्हर केले। डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण आहोत आणि ऑलरेडी डे मध्ये जवळपास आपण ऑलमोस्ट 1.5 मॅच कव्हर केली होती। चला सामन्याला सुरुवात होते। हायवे दिवे संघाकडून सलामीवीर फलंदाज करण पाटील आणि अजय भोईर ॲज ओपनिंग ब्लास्टर्स मैदानात दाखल झालेत आणि तुर्बे संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून मैदानात वापरला जाईल अजित चव्हाणचा वापर मैदानामध्ये होतोय। दोन्ही संघाला आमदार चषकाच्या माध्यमातून सन्माननीय रोशन शेठ पाटील आमचा कॉम्बॉक्स आमच्या संपूर्ण प्रेक्षकांकडून भरपूर शुभेच्छा। चांगला खेळ मैदानात तुम्हाला दाखवायचा आहे, प्रेक्षकांची मन जिंकायचे या उद्देशाने हा खेळ आहे। करूया सुरुवात। रणांगणामध्ये लढतीला फर्स्ट बॉल ठीक 9:35 गोलंदाज तयार अजित चव्हाण। पहिलाच बॉल स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, अपसूकच्या जवळ हा बॉल निघून गेला। डॉट बॉल सुरुवात झाली आहे या षटकाची। करण पाटील ऑन स्ट्राइक आहेत, खूप पुढे निघून गेले होते, बॉडीला सावध अडतला नाही। फार क्लोज बॉल यस्टनच्या निघून गेलाय। थोडंसं ऍक्शन रिॲक्शन बघायला मिळालं विकेट किपरच्या, कारण अगदी थोडस बॉल जिथे फर्स्ट अगदी ऑफस्टंपचा चेंडू तिथून फार मला वाटतं 2 इंच अगदी जवळ निघून गेलाय। अजित चव्हाण पुन्हा एकदा सज्ज झाला। पहिला बॉल इफेक्टिव्ह राहिलाय, खोदून काढले चेंडूला, पाठीमागे फिल्डर तैनात आहे। लॉंग ऑफला थोडी प्रतीक्षा केली, चेंडूची दुसरी साडी निघालेत, थ्रो जोपर्यंत येईल थोडासा चुकीचा थ्रो। प्रतीक्षा खेळी खरं तर अनेक वेळा आपण बघतो बॉलवर धावून जातात फिल्डर्स आणि इथे थोडीशी प्रतीक्षा केली असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक की फलंदाज 1च रन कंप्लीट करतील, परंतु अगदी त्यांच्या अगेन्स्ट घडले। 2 रन या बॉलवर पूर्ण केले गेलेत। करण पाटील सज्ज होत असताना पुन्हा एकदा इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, खूप दूरवरून फिल्डर येत आहेत। खूप चांगली रनिंग त्यांनी बॉलच्या पाठीमागे केली आणि लवकर कव्हर केले तर डिस्टन्स चौकार इथे जरूर सेव्ह केला जाईल। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सध्या करण पाटीलला देखील आपण थोडंसं संयमी खेळ करत असताना बघतो, कारण 5 षटकांची लढत भरपूर वेळ आपल्याकडे। सुरुवातीला थोडंसं सेट झालं, चांगली बॉलवर नजर बसली तर पुढे मोठे फटके खेळणं थोडं सोपं जातं, याच उद्देशाने कदाचित खेळ असावा। अजित चव्हाण पुढे निघाले आणि तसाच डायरेक्टली अटॅक केला। खरं तर हा बॉल खूप यशस्वी राहिला, एक्स्ट्रा उद्ध्वस्त होत आहेत फलंदाज बाद। डिजिंग 4 वर पहिला फलंदाज गमावलाय। ऑप्शनला अगदी हिट झाला चेंडू अजित चव्हाणचा आणि करण पाटीलला परतावे लागले। 4 बॉलमध्ये फक्त तो 4 करू शकला। या मॅच मध्ये भरपूर संयमी खेळ करत होता, परंतु चुकीचा फटका निवडला। मला वाटतं ज्या पद्धतीने करण हा फटका निवडला अगोदरच माइंड मध्ये सेट होतं की
कोणत्याही पद्धतीचा चेंडू आला तरी फाईन लेग लॉंग लेग एरियामध्ये किंवा स्क्वेअर लेग या एरियाला निवडायचा जिथे फिल्डर नाही आहेत, कारण पॉवर प्ले सुरू आहे त्याचा प्रयत्न तो अयशस्वी राहिला. म्हणून या खेळामध्ये तुम्ही माइंड शॉट प्रत्येक वेळी खेळू शकत नाही. हावे दिवे संगम विश्वेश्वर शेळके 3 दिवसा अगोदर त्यांची भेट हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये झाली होती. त्यांनी म्हटलं की माझा आवडता संघ आम्ही हायवे दिवे संघाला आज पुरस्कृत केले आणि तोच संघ सध्या मैदानामध्ये. अजित चव्हाण चांगली गोलंदाजी करत असताना पहिले यश त्याला सध्या मिळालंय मैदानामध्ये. चांगला बॉल स्लोअरचा वापर केला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न राहिला होता फलंदाजाचा. पॅटर्न बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला या बॉल बाय, परंतु चांगलं इथे गोलंदाजी अजित. वेग नाहीये म्हणून या खेळामध्ये म्हटलं जातं की टप्पा नियंत्रित असायला हवा. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही फलंदाजाला भरपूर वेळ थांबवू शकता आणि ती व्हेरिएशन्स भरलेली गोलंदाजी. पहिले बॉल अगदी 5 संपले मैदानामध्ये. दमदार गोलंदाजी. हा फुलटॉस बॉल होता. गॅप शोधायची होती. चांगली फिल्डिंग फिल्डर होते तिथे भूषण आहेत. फार कमी वेळ त्यांच्याकडे होता हा चेंडू अडवण्यासाठी आणि त्यांनी बघितलं की जर हात पोहोचवण्याचा प्रयत्न झाला की बॉल आपल्यापासून निघून जाईल, त्यामुळे त्यांनी अगदी फुटबॉल स्टाईलला पायाने चेंडूला स्टॉप केलं. पहिलं षटक आता मैदानामध्ये संपलंय. फार इफेक्टिव्ह राहिलाय, यशस्वी राहिलाय. अजित चव्हाणची पहिली ओव्हर ज्यामध्ये 5 धावा देत असताना त्यांनी एक विकेट घेतली. करण सारख्या लौकिक खेळाडूला त्याने बाद केलं. 5-1. जी सुंदर सुरुवात, चांगला स्टार्ट मिळाले तुर्भे संघाला मैदानामध्ये. भरपूर दिवस या लॉट्स जेव्हा अनाउन्समेंट झाला भरपूर दिवस प्रतीक्षा होती, कारण ए लॉट मधील दादा संघ ज्याने टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलेले असे 8 नामांकित संघाच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत, ज्यामधील 2 संघांची लढत आपण सुरुवातीला बघितली. सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर निलेश भिलारे. सेकंड ओव्हर मध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये मात्र आता एंड चेंज होईल. कोपरीली गाव एंड निवडलाय सध्या गोलंदाज निलेशनं. सेकंड ओव्हरला स्टार्ट होते. सेकंड एंड कडे राहुल म्हात्रे आक्रमण करण्याचा याही बॉलवर प्रयत्न राहिले. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहे. 1च रन या बॉलवर मिळेल. सध्या शांत ठेवले. सुरुवातीचे 7 चेंडू तुर्भे संघाने आपल्या नावे केलेत. शांत ठेवल्याचं काम फलंदाजाने त्यांनी केले. परत हॅवे दिवे चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. चांगली बॅटिंग लाईन अप आहे. सुरुवातीला शांत बसणारा हे खेळाडू मैदानात दिसत आहे, परंतु या खेळामध्ये कधी रंग बदलतील याचा वेध नाही. बघायचा येणारा काळ सांगे की फलंदाज कुठल्या चेंडूची एक्झॅक्टली प्रतीक्षा करतायत. जे षटकार चौकार नेहमी प्रेक्षकांना आवडतात, परंतु सध्या निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड बॉल पॅटर्न बॉल मध्ये कॉन्टॅक्ट इतका प्रॉपर होत नाही. मिड ऑन मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 रन पूर्ण केले जाते. चांगली गोलंदाजी सुरू असताना दिसले. वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आलेले आहेत, त्यामुळे कोणत्या खेळाडूचा खेळ कसा होतो, पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग कशी असायला हवी याची चर्चा होतीये आणि वारंवार फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये बदलाव केला जात आहेत. जसा एंड चेंज होतो जसं स्ट्राईक रोटेट होते. बॉटम एंडवर चेंडू लागले. हा खरं तर फुल टॉस बॉल होता आणि फायदा उचलू शकला नाही. या फलंदाजी संधी होती रन्स एकवटण्याची. यश मिळतंय सध्या. गोलंदाजी सिद्ध होत असताना स्वतःला प्रूव्ह करत असताना गोलंदाज निलेश. 3 बॉल त्यांनी फेकले. 2 रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये जे अजित चव्हाण गोलंदाजी केली अगदी त्याच्या पावावर पाऊल ठेवून सध्या गोलंदाजी करतायत मैदानामध्ये निलेश. थोडीशी शॉर्ट लाईनचा वापर झाला. अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा विचार होता. पंचांचा इशारा लेडीचा वाईट बॉल. पहिली अवांतर रन या इनिंगची पहिल्या सत्रातील. खेळाचा पूर्वार्ध सध्या सुरू असताना मैदानामध्ये भरपूर प्रेक्षक आहेत मैदानाच्या बाहेर. दोन्ही टीमला चेअरअप करतील, एन्जॉय करतील, मनमुराद आनंद घेतील या क्रिकेट शृंखलेचा आमदार शशकाचा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. टायमिंग चांगलं जुळलं नाहीये. बॉल सारा डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे आहे. 1 रन पूर्ण केली जाते. सिंगल वर संतुष्ट आहेत हे दोन्ही खेळाडू. 2 फुल टॉस आले होते आतापर्यंत, परंतु त्यांना अगदी योग्य ठिकाणी लावता आला नाहीये. जो फुलटॉस क्रिकेटच्या खेळामध्ये कमकुत चेंडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, एक तर तो बीमर साठी, रनआउट साठी किंवा वाईट साठी. जर रिव्ह्यू सक्सेसफुल राहिले तर पुढे कंटिन्यू, अन्यथा यस 2 रिव्ह्यू ऑफकोर्स. निलेश सज्ज होत असताना आक्रमण केलाय, बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलाय. फिल्डर तिथे होते परंतु गॅप मधून बॉल निघून जाईल. 1 बाउंस चौकार. स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा. शॉट आलाय मैदानामध्ये अजय भोईर न लगावलेला चौकार आपण बघितला. 13 सध्या संघ बघतोय. फुलटॉस बॉल त्यालाही योग्य ठिकाणी पाठवले. आतापर्यंत शांत दिसणारा हायवे दिवे संघ आता अचानक त्यांनी रंग बदललाय. चौकारानंतर हा दमदार षटकार. ओव्हर संपलेत. आता 2 पॉवर प्ले समाप्त झालेत. या ओव्हर मध्ये विचार केला तर जवळपास गोलंदाज निलेश बिळारे याने रन खर्च केल्या 14 रन. पहिल्या ओव्हर मध्ये अजितनं 5 दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली होती. या ओव्हरचे पहिले 4 बॉल फार सुंदर होते. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. दत्ता शेठ राजे तलोजा मजकूर गावातील भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता शेठ राजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 10 मध्ये सरसे स्वागत करत आहोत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा आहेत. एकंदरीत टोटल आहे 19. एक फलंदाजाच्या मोबदल्यानं पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आले हायवे दिवे संघाच्या. राहुल म्हात्रेनं 5 बॉल मध्ये 3 रन केलेत आणि अजय भोईरनं आक्रमण हल्ला केलाय. 3 बॉल मध्ये त्यांनी 11 रन केलेत. पुन्हा एकदा अजित चव्हाणला बोलवलंय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन, तर हे संघाचं 3रं षटक आहे. या साईडनं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या अजित चव्हाणनं फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं होतं. एक विकेटही त्याला तिथे मिळाली होती. बघायचं आता सूर गवसलेला मैदानामध्ये अजय भोईर जो नॉस्ट्राईक एंड वर उभा आहे. राहुल ऑन स्ट्राईक खेळत असताना अजितच्या अगेन्स्ट लोअर फुलटॉस आहे. बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं फिल्डर आहेत लॉंग ऑफला. 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. एकवेरा इव्हेंट्स लाईव्ह प्रेक्षकांची संख्या सध्या वाढत चालतात. बघू शकता 3 जिवलग मित्र. खरं तर सातत्यानं अनेक वेळा आपण विदेशी वाऱ्या तिघांनी करताना बघितलेत. रोशन शेठ पाटील 12 सरकार खूप आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज हास्य तुम्हाला बघायला मिळतील. प्रेम कसं असावं 3 मित्रांमध्ये तर हे असं. ड्राईव्ह केलाय बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. मिड विकेटचा फिल्डरनं ट्राय केलंय. पहिली सिंगल कंप्लीट वेगाने केलं नाही. थ्रो अगदी सायकल एंड कडे पोहोचेल तोपर्यंत 2 रन या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. 2च्या मदतीनं धावसंख्येचा फलक सध्या स्थितीमध्ये आपण बघतो 22 रन्स ऑन बोर्डवर. करंट रन रेट 9.43 सध्याचं करंट रन रेट सुरू आणि प्रोजेक्टेड स्कोर दाखवते तुम्हाला स्क्रीनवर देखील बघायला मिळेल 43 पर्यंत. जर हे असंच पद्धतीनं रन रेट सुरू राहिले तर खेळामध्ये बऱ्याच अप अँड डाऊन्स असतात. 22-1 सध्या संघ आपण बघतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला तिथे धाव देखील पूर्ण केली जाईल. डायरेक्ट हिट करायचं होतं. पाठीमागे बॅकअप दूर होतं आणि सिंगलला केलं. डबल मध्ये कन्वर्ट. पंच सत्यवानजी काकडे सरांचा इशारा आलाय लेग्स बायच्या स्वरूपानं. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती त्याचबरोबर कारगर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण शेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत भाई वैजनाथ शेठ पाटील रोंजण यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. धावसंख्या फलकावर रन तुम्हाला बघायला मिळत आहे 24 धावा 1 फलंदाज बाद. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रवीणदादा पाटील खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. व्यासपीठावर आल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. बघा पंच इशारा करतात आणि त्यांच्या समेत भाई वैजनाथ शेठ पाटील रोंजण
आणि सन्मान्य उमेश पाटील या त्रिवेणी संगमचा आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर रोशन पाटील, संतोषदादा पाटील आणि धनंजय दादा पाटील या त्रिवेणी संगमच्या वतीने स्वागत करत आहोत. अजित चव्हाण सज्ज होता जना आक्रमण इथे करायचं तर बॉल चाललाय स्क्वेअर लेगला पाठीमागे डीप मध्ये फिल्डर फार दूर होते गॅप मधून बॉल चाललाय भरपूर प्रयत्न आतोनात तिथे केले परंतु चौकार थांबवू शकले नाहीत. आले 4 रन. या खेळाडूंना सध्या संघाचा डाव खांद्यावर घेतलाय. 6 बॉल मध्ये त्यांनी 17 रन केलेत. एक वेळ होती की धावांसाठी तरसत होता. सुरुवातीचे अगदी बघितले तर 10 चेंडूमध्ये 21 स्कोरिंग शॉट आला नव्हता हवे दिवेच्या दृष्टिकोनातून. आणि जसा मैदानामध्ये अजय भोईरला स्ट्राईक मिळाली त्यांनी सलामीवीर म्हणून मैदानामध्ये त्याचं कार्य निभावलंय. 28 वर संघ आहे. खोदून काढायचं होतं बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागलाय. एकच रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील बघायला मिळाली आतापर्यंत. 29 वर 1 सध्या संघ आपण बघतो. तुम्हाला स्क्रीनवर बघा मी प्रवीण स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन ज्यांनी संस्थापित केले आणि सातत्यानं अनेक खेळाडूंना ज्यांनी नेहमी एक योग्य प्लॅटफॉर्म दिलं. खारघरचं मैदान असेल ज्यासाठी किती संघर्ष केलाय दादाने हे आम्हाला माहिती आहे आणि ते प्रवीण दादांचं इथे शुभागमन झालंय. एक अगदी निर्भीड व्यक्तिमत्व आणि तेवढेच प्रेमल देखील. अलॉंग द कार्पेट बॉलर बॅक ड्राईव्ह व्ही शेप मध्ये समोर खेळ ब्लॅक स्क्रीन समोर खेळाडू पोहोचले फील्ड पोहोचलेत परंतु थ्रो अचूक राहिला नाही. थ्रो थोडंसं चुकीचा राहिला आणि इथे रन मात्र पूर्ण केले जातील. 2 रन पाहता पाहता आता आपण मैदानात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा फलकाभर धावा आहे त्या एक फलंदाज बाद 31 धावा. तुर्बे संघ अगदी बघू शकता आज थोडासा उशिरा आला होता. पुन्हा एकदा त्यांना आठवण करून देणे या गोष्टीची की 2 धावांची पॅनल्टी आयोजकांकडून त्यांना लागली आहे. जाऊया डीजेकडे. दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र रायगड ठाण्याची शान आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आता प्रवीण दादा पाटील माजी स्थायी समिती सभापती आमदार प्रशांत दादांचे खास निकटवर्ती आहे आणि त्यांनी खारघरची संपूर्ण भारतीय जनता पार्टीची एक धुरा सातत्याने यशस्वीरित्या सांभाळतात. आज त्यांच्या समवेत आपण पाहतो विश्वजित दादा पाटील पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या फेब्रुवारीच्या 26 ते 2 मार्च रोजी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी चिपल्या गावच्या क्रीडा नगरीमध्ये येणार आहे. त्याकरता शुभेच्छा असतील विश्वजित दादा. नक्कीच. आणि त्या क्रिकेट स्पर्धेचे तुम्हाला सगळे डिटेल्स ऑन स्क्रीन. विश्वजित विठ्ठल पाटील अगदी बघू शकता. खूप मोठी आमदार चषकाची स्पर्धा 26 तारखेपासून 2 मार्च पर्यंत 26 फेब्रुवारी. सभे मैदानामध्ये 3 ओव्हर संपलेत. 31 धावा फलकावर आहेत. गोलंदाजी अतिशय सुंदर झाले. स्पेशली अजित चव्हाण ज्याने गोलंदाजी केली त्याची वैयक्तिक 2 षटकं. एकतीस धावा झालेत. पहिल्या षटकामध्ये 5 आले होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 तर या ओव्हरमध्ये 10 रन आलेत. एकतीस धावा 3 ओव्हर नंतर रन फलकावर. ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज अजय भोईर ज्याने रन्स आतापर्यंत एकत्रित करण्यामध्ये मोठे योगदान दिलं. 7 बॉल मध्ये 18 धावांची वादळी आणि झुंजार खेळी ज्या खेळाडूने केली त्या अजय भोईर मैदानामधून परत आहेत.
जे तिथे रिप्ला गेलाय झेलबाच्या स्वरूपानं परतले. दुसरा धक्का सध्या टीमला मिळाले चपयाटीच्या नितीनकडे. सध्या सुरू असताना रणमेमध्ये थोडस अडथळं, धावांसाठी थोडस संघर्ष जरूर सुरू आहे. ज्या खेळाडूने अजयने रन केला त्याला शांत करण्यामध्ये यश जरूर मिळाले तुर्भे संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना भाविन पाटील ऑन अ ट्रॅक. खूप लवकर शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केलाय. थोडीशी शॉट लेन होती, भरपूर बाउन्स मिळाले चेंडूमध्ये आणि इथं डॉट बॉलची देखील सुरुवात होत असताना सिद्धेश थोडस गतीनं आणि टप्प्यानं बीट केलं. टेकअप केलाय चेंडूनं. खरं तर साथ देत असताना यश देखील कालपर्यंत मागील 2 दिवसामध्ये जशी रात्र होत चालली होती तसं धावांचा डोंगर बनत होता. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. पहिल्या 3 मॅच मध्ये भरपूर रन बनल्या, परंतु मागील 2 मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये रन का बनत नाही याचे प्रश्न विचारले जात आहेत. कट बिहाइंड द विकेट, यशांच्या पाठीमागे टिपला असेल. आणखीन एक खेळाडूचा संपला खेळ, तिसरा धक्का. चेंडूचा खेळ संपलाय. आता फक्त या पहिल्या सत्रातील जवळपास 9 चेंडूचा खेळ राहिलाय. हायवे दिवे संघाला थोडीशी हालचाल मैदानामध्ये वाढवावी लागेल, धावा वाढवावे लागतील, कारण तुर्भे संघ मैदानामध्ये यानंतर चेसिंग साठी उतरेल. आतापर्यंत जी कामगिरी त्यांच्या गोलंदाजाने केली आहे ती स्तुतीजन्य राहिली आहे. अफलातून गोलंदाजी झाली आहे. जरूर थोडासा भार बसला होता निलेशला, परंतु त्याची रिकव्हरी अजितनं चांगल्या पद्धतीने केली होती. आणि आता बघू शकता मैदानामध्ये भाविन पाटील 2 विकेट त्याला मिळाले. 3 चेंडूमध्ये 1 रन त्यांनी खर्च केली नव्हती. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाला फिल्डर आहेत. पाठीमागे पहिली रन तर फार वेगाने झाली, परंतु एकावर संतुष्ट आहेत. आणि इथे बॉल कलेक्ट झाला नाही, त्या कारणास्तव लगेच दुसरी कंप्लीट केली गेली. प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळालं. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल बघायला मिळालं. जसा ऑन द स्टंप थ्रोला इष्टरक्षकाकडून कलेक्ट झाला नाही, लगेच सिंगलला डबल मध्ये त्यांनी कन्वर्ट करून दिली आणि ही चान्स त्यांनी सोडली नाही. धावा सोडण्याची संधी त्यांनी गमावली नाही. रन फलकामध्ये बदल होईल. धावा अगदी लागतात बोर्डवर 33. भाविन पाटील पंचाने विचार केला, विनिमय केला, पाहणी केली चेंडूची. येस, इट इज अ वाईट. चांगली अंपायरिंग आमचे व्हायब्रेशन अंपायर मिस्टर सँडी पालकर, त्यासोबत सत्यवानजी काकडे सर आदई आणि अगदी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकता आमचे बेरावळीचे सुरेशजी तांडे सर. चांगले अंपायरिंग तिघांनी या स्पर्धेमध्ये 3 रात्रीमध्ये दिवस रात्रीच्या खेळामध्ये त्यांनी केले. बॉल तयार. भाविनचा हा चेंडू देखील पाठीमागे, मला वाटतं रिटर्न शॉट लागला, डबल शॉट लागला बॅटवर आणि बॉल चाललाय नशिबाची साथ थर्ड मॅनला. आलाय चौकार. येस सर. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 4थ्या षटकातील 38 वर सध्या संघ आपण बघतोय. आर्यन भोईर थोडस नाट्यमय खेळ करत असताना तिथे भरपूर शफल चालू होते, भरपूर क्रॉस बॉडी त्याने अगोदरच केली होती. लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. 4 ओव्हर नंतर 39 वर 3. तर सर्व क्रिकेट रसिकांसाठी खऱ्या अर्थाने एक आनंदाची आणि सर्वांना खऱ्या क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महाकुंभ आपल्या भेटीसाठी येत आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आदरणीय प्रवीणदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर 14 डी मार्टच्या मैदानावर
येणाऱ्या 6 ते 9 फेब्रुवारी रोजी नमो चषक क्रिकेट स्पर्धा भारतीय जनता पार्टी आयोजित दमदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये, तृतीय पारितोषिक असणार आहे 33,333 रुपये आणि प्रवेश फी मात्र 8,000 रुपये असणार आहेत। आणि ज्यांना ज्यांना नमो चषकामध्ये सहभाग घ्यायचे आहे फक्त 24 संघांना प्रथमतः प्राधान्य देण्यात येणार आहे। फक्त पनवेल विधानसभा मतदारसंघामधीलच 24 संघांना नमो चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमतः प्राधान्य दिले जाणार आहे। शेवटचा स्लॉग ओव्हर आणि गोलंदाजीसाठी हेमंत पाटील सज्ज होताना पहिल्याच बॉलवर आक्रमण सुरू झाले, परंतु पाठीमागे फील्डर प्रोटेक्शन देत असताना लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप थ्रो, दुसरीच्या प्रयत्नात अजून एक विकेट गमावली आहे। चौथा धक्का हॅवी दिवे संघाला। संघर्ष करण्यासाठी भाग पडलाय, अक्षय तरसलाय संघ मैदानामध्ये, परंतु सेकंड इनिंग देखील किती स्पेशल राहील याची उत्कंठा शिकेला जरूर लागणार आहे प्रेक्षकांच्या। 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिले या पहिल्या सत्रामध्ये। 5 चेंडू हातामध्ये, जे काय करायचं आता अंतिम या 5 बॉलवर करायचं आहे। आर्यन आला होता स्ट्रायकर एंडकडे, आर्यन भोईर सन्मान द्यावा लागलाय। काय गोलंदाजी टप्प्यावर झाल्या, वारंवार यॉर्कर लेन फुलर लेनचा वापर झाला। अगदी बॅटच्या जड मध्ये चेंडू कसे टाकता येतील, फलंदाजांचे शॉट्स कसे ब्लॉक्स करता येतील त्याचे प्रयत्न गोलंदाजांनी केले आणि त्याला भरपूर यश। तर विनंती असेल बघा, समोर ज्या गाड्या पार्क केल्यात त्यांना विनंती, कृपया गाड्या आपण थोड्या आतमध्ये आणा। ती समोर झायलो मला तर वाटते गाडी आहे काय एक्सयूव्ही, ती पण आतमध्ये येऊ द्या, कारण जेसीबी हायवा त्या ठिकाणी जात आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला विनंती असेल की थोड्या आपण गाड्या आतमध्ये पार्क करा, मागे भरपूर जागा याची नोंद घ्या। टोटल ऑन बोर्ड 41। पुन्हा एकदा या बॉलला खेळून काढलाय लॉंग ऑन कडे, फिल्डर तिथे आहेत, चांगले फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रो, एकच रन याही बॉलवर मिळेल। भरपूर वेळ निघून गेला आता सध्या मैदानामध्ये आपण बघू शकता। मागील षटकामध्ये अगदी भाविन पाटीलला 7 धावांचं षटक फेकलं, 2 विकेट्स त्याला मिळाल्या, उत्कृष्ट गोलंदाजी त्याची राहिली आणि सध्या हेमंत पाटील डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हर खोदून काढायचं होतं। याही बॉलला अगदी कमी गतीने यॉर्कर लेनचा वापर केला, यॉर्कर म्हणण्यापेक्षा ब्लॉक कॉल म्हणावं लागेल आणि तिथे बघू शकता डायरेक्ट हिट केलं। अजून एक खेळाडूला परतावं लागेल, तंबूच्या आश्रयाला धावबाद। सुंदर गोलंदाजी याही षटकामध्ये ज्याची बघायला मिळते हेमंत पाटीलची। 4 बॉल त्याने आतापर्यंत फेकले, 4 रन खर्च केलेत। स्पेशली आज भरपूर अभ्यास करून उतरलेला तुर्बे संघ। इथे सन्माननीय आमचे ऑर्गनायझर रोहित पाटील यांचे मेवणे, पनवेल महानगरपालिका पनवेल नगरीच्या माजी नगरसेविका माजी सभापती वर्षाताई नाईक यांचे सुपुत्र प्रेम नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे। अनेक लेदर उत्तम क्रिकेटर आहेत, या प्रेम आपण व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे। हो, इथे परफ्यूम डिलिव्हरी बीट केलं फलंदाजाला, वेगा आणि त्यासोबत बाउन्स न अगदी शांत ठेवण्याचं काम केलंय। 5 फलंदाज आतापर्यंत गमावलेत। आशिष पाटील 43वा ऑन बोर्डवर आहेत। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, टार्गेट सेट बॉल फार महत्वाचा हा चेंडू होता। बॉलरने तिथे अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, 1 रन म्हणले, दुसरीसाठी जरूर प्रयत्न केला जातोय, थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण जरूर झालाय, तिसरीसाठी निघाले, योग्य थ्रो ची अपेक्षा होती, पंचाने रेफर केलं तर थर्ड अंपायर केले, 2 तरी कंप्लीट झालेत तिसरीच्या प्रयत्नात। यस, या ठिकाणी आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर रोहित पाटील यांचे मेवणे प्रेम रविशेठ नाईक यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, तर त्यांना विनंती असेल आपण यावं आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तत्पूर्वी मान्यवरांचा इथे आगमन केलं स्वागत केलं जाईल। पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, एक सक्षम अभ्यासू नगरसेवक, खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रवीणदादा पाटील साहेबांचा येतोची सन्मान
गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर 1-2 रोशन शेठ पाटील आणि साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आदरणीय संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रवीणदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे। यानंतर सन्मान असेल भाई वैजनाथ पाटील राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने विचारांचा वसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासलेला आहे वैजनाथ भाई पाटील समाजसेवक राजकीय क्षेत्रामध्ये निश्चित स्वरूपात भगवमय वातावरण त्यांच्या खांद्यावर आम्ही सातत्याने पाहत असतो। अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित गौरव आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून इथे केला जात आहे। त्यानंतर उमेशदादा पाटील या उमेश पाटील दमदार व्यक्तिमत्व बघा तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले ते 2 रन त्या बॉलवर मिळतील। पहिल्या इनिंग मध्ये झाले 45। तर स्पर्धेचे आमचे त्रिवेणी संगम रोशन शेठ पाटील संतोषदादा पाटील आणि 8085 धनंजय दादा पाटील वाकडी या त्रिवेणी संगमच्या वतीने इथे आपला गौरव केला जात आहे। आता ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे प्रेम रवींद्र नाईक पनवेल नगरीच्या माजी सभापती वर्षाताई नाईक यांचे सुपुत्र प्रेम नाईक तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर रोहित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत। धनंजय पाटील दादा असतो रोशन दादाच्या जोडीला दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असताना जोडी तर सचिन पाटील वाकडी यांचा सन्मान इथे केला जाईल। रोशनदादा आपण त्यांचा सन्मान करावा। धनंजयदादा पाटील वाकडी यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेले आहात। सचिन या आपण आपला यथोचित इथे गौरव केला जाईल। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सचिन पाटील यांचा सन्मान केला जाईल आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल जो संघ मैदानावरती पाहताय आपण तुर्बे ज्या संघाला खरं पृथ्वी एंटरप्राइजेसचे पृथ्वी 11चे सर्व केतन शेठ तरे यांनी पुरस्कृत केले त्यांच्या समवेत AR एंटरप्राइजेसचे सर्व आता रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख अनुप शेठ पाटील यांच्या वतीने देखील या संघाला पुरस्कृत करून दिलं गेलंय। ते AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुप शेठ पाटील संकेत ठाकूर साहेब शिवशंभो एंटरप्राइजेस आदित्य पाटील विपुल म्हात्रे आणि प्रणित पाटील साहेब आणि केतन पाटील साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि येणाऱ्या 19 तारखेपासून मित्रांनो जासईच्या मैदानावरती तुम्हाला अनुप शेठ पाटील आणि शिवशंभो एंटरप्राइजेस यांच्या वतीनं दमदार नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल। अनुप शेठ या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत। बघा समोर ज्यांनी गाड्या पार्क केल्यात ना त्यांना विनंती असेल अनुप शेठ पाटील AR एंटरप्राइजेस संकेत ठाकूर साहेब शिवशंभो एंटरप्राइजेस आदित्य पाटील विपुल म्हात्रे प्रणित पाटील आणि केतन पाटील या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। रोशन आय थिंक धावसंख्या झाली धावफलकावरती 45 धावा आणि 2 धाव्यांची पॅनल्टी म्हणजे 47 धावा 46 चेस करायचे 2 मायनस होतील कारण 2 धाव्यांची पॅनल्टी होती। थँक्यू। येस धन्यवाद रॉकस्टार प्रवीण आणि त्याचबरोबर आमचे महागुरू MD गडगे सर वैभवजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि ऑन स्क्रीन स्पर्धेचे आमचे आयोजक 12 किंग रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मारुती शेठ भस्मा यांचं इथे आगमन झालेलं आहे। मारुती शेठ भस्मा साहेब यावा आपण व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण पाहुण्याचं स्वागत होत आहे। युवा उद्योजक अनुप शेठ पाटील जासई त्यांचं आगमन आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने टार्गेट असेल मैदानाच्या आतमध्ये 44चं टार्गेट आहे तुर्बे संघासमोर। चला मिस्टेक आहे आणि ती आपण क्लिअर करून घेऊया। 48चं टार्गेट तुर्बे संघासमोर असेल। 2 रनची पॅनल्टी तुर्बे संघाला दिली आहे। उशिरा आला होता हा संघ त्यामुळे 48चं टार्गेट चला असू द्या। जाऊया मॅचच्या दिशेने
धावसंख्येचा पाठलाग करायचा 48. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर मिस्टर भूषण पाटील आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहत आहे मैदानाच्या मध्ये दुसरा खेळाडू असेल नमित आणि भूषण, दोन सलामीवीर मैदानाकडे दाखल होताना पाहत आहे. आणि गोलंदाजी मार्गमध्ये असेल आर्यन भोईर. दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. ए पोल मधला दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. भिवंडी परिसरातून आपण पाहताय एखादर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आज नवी मुंबईचे संघ पण खेळताना येथे पाहत आहे, ज्यामध्ये रोशन आताच आपण खरं बुर्दुलच्या मैदानावरती जी सरपंच चषकाची स्पर्धा पाहिली ते नितेश शेठ पाटील वालदेश्वर एंटरप्राइजेसचे सर्व यांचा मी सहर्ष स्वागत करतो. आणि मलंगड उपविभाग प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार नेतृत्व एक उत्कृष्ट क्रिकेटर बुर्दुल गावचे प्रवीण मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि आत्ताच काही दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन स्पर्धा पाहायला मिळेल. वाकडीच्या मैदानावरती स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक विजय शेठ ठाकूर यांचं आगमन झाले. या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 30 चेंडू आणि 48 धाबा. बॉलिंग मार्कवरती आर्यन भोईर. खरं तर आपण पाहिलं अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू, ग्रामीण बरोबर व्यावसायिक दर्जाचं वलय ज्याच्या अवतीभोवती राहिलंय असा एक दमदार खेळाडू, ज्याने यंदाचं आपण पाहिलं रबर बॉलचं क्रिकेट गाजवलं, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा तो खेळलाय. असा एक अतिशय चांगला टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहता. बॉलिंग मार्कमध्ये आर्यन आलाय. समोर फलंदाज आता असतील भूषण पाटील, ज्यांचा उल्लेख आपण केला. कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांना संबोधलं होतं. पण बराच वेळ आपण पाहिला मागच्या काही स्पर्धांमध्ये त्यांच्या वाटेला बॅटपॅच आलाय. आता इथे मात्र एक चांगली इनिंग त्यांना साकारायची आपल्या संघासाठी. त्यांच्या बरोबरीने मॅन इन फॉर्म नमित पाटील नाव स्ट्रायकिंग एंडला राऊंड द विकेट. पहिला बॉल फुल लेन डिलिव्हरी ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या क्षेत्राकडे फटका पाहायला मिळाला. बॉलिंग ऍक्शन अतिशय आगळी वेगळी आहे आर्यन भोईरची, त्यामुळे हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहता हायवे दिवे एक मोठा संघ आहे आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता तुर्बे या टीमला. बॅकफुटला गेले, कट करायचं बॉलला, पॉइंटला बीट करून बॉल मागे चाललाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय डीप मध्ये. चेंडू उचलेल फेकेल, सिंगल रन या बॉलवरती मिळेल. बघा इनफिल्डला क्लिअर करताना एलिव्हेशन कमी मिळालं, परंतु झेलचा चांगला प्रयत्न झाला पॉइंट क्षेत्राकडे. जर झेल टिपला असा सिद्धेश तर मात्र आनंदाचं वातावरण तुम्हाला हायवे दिवे संघाच्या किम्यामध्ये पाहायला मिळालं. असं पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कमालीचा वेगवान स्ट्रोक होता. हवं तसं एलिव्हेशन नव्हतं कारण बॉलला गती जास्त होती. टप्पा आपण पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला आणि त्याच्यामध्ये स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता भूषण पाटीलने. जीवनदान त्याला मिळालं. 1 रन मात्र मिळाली, ती म्हणजे तुर्बे संघाला. धावसंख्येमध्ये बदल, 2 धावा धावफलकावरती पण त्या ठिकाणी लागताना पाहत आहे. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये सोपं नाहीये. एखाद्या वेगवान गोलंदाजाला त्याच ऍक्शन मध्ये बॉल रिलीज करून मात्र बॉलला बेंड होऊन अडवणं तितकं सोपं नाही. परंतु प्रयत्न चांगले केले होते. आर्यनने त्याच्या हाताला ब्रश करून बॉल मागे जात असताना सिंगल रन पॉवर प्ले मध्ये आपण येताना पाहत आहे. टार्गेट जरी 48 असलं तरी पॉवर प्ले मध्ये जर का धावा कमी आल्या तर हा सामना तुम्हाला शेवटपर्यंत रंगतदार होताना पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. दोन्ही संघ अतिशय तगडे आहेत. त्यामुळे चांगला संघर्ष तुम्हाला आज या आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये कोपरोळी नगरीमध्ये पाहायला मिळेल. इनसाइड आउट, हलक्या हाताने बॉलला उडवला डीप मधला फिल्डर डाऊन द बॉल पोहोचलाय. चेंडू खाली टिपलाय झेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटीलचा खेळ, मोठा धक्का असेल टीम तुर्बेला. संघाच्या अगेन्स्ट पाहिला आणि असं म्हणतात कधी कधी एखादं ग्राउंड, एखादं मैदान एखाद्या संघासाठी लकी असं. तसंच घडलं मागच्या मॅच मध्ये. कारण इथे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पेट संघ उतरला तेव्हा त्यांच्या पदरी अपयश आलं. परंतु बारक्या कांबळे डिपेंडिंग चॅम्पियन होता कामोडे संघ, त्याने मात्र पहिला सामना जिंकलाय आणि त्यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पंकज पाटील आले ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना
व्रिस्टचा वापर केला, बॉलला टर्न केलं, वाईड स्ट्रॉंगनला बॉल फीड होताना आपण पाहिलं सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली. 2 धावा या चेंडूवरती येत असताना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावा आल्या धावफलकावरती, 1 खेळाडू बाद, 5 धावा. ऑन स्क्रीन आमचे मान्यवर आपण पाहता स्वतः अनुप शेठ पाटील. येणाऱ्या कालावधीमध्ये जासई नगरीमध्ये दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि आज जासई गावाचा उल्लेख केला की खरं तर आजची तारीख आहे 13 जानेवारी. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची 99वी जयंती मात्र मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण साजरी होताना पाहिली. त्यांच्या देखील स्मृतीचं आपण अभिवादन करूया. चला शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. हायवे दिवा टीमला सूचना असेल, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता सन्माननीय विलास शेठ घरत, माजी सरपंच पाबडीचा पाडा, नाना शेठ घरत, रायगड ठाणे जिल्ह्यामधले एक नामांकित क्रिकेट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे तुमचं. रोशन, अतिशय चांगल्या प्रकारे आपण उल्लेख किती केला. लोकनेते दिबा पाटील साहेब जासई गावचे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र आहेत, परंतु सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाने संघर्ष केला आणि येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव मित्रांनो स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे. आणि ज्या दिवशी 2025 मध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल, त्यावेळेस रायगड, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर या संपूर्ण भूमिपुत्रांच्या वतीने प्रत्येक गावागावामध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. नक्कीच आपण पाहता एक दमदार खरतर व्यक्तिमत्व, निस्वार्थ व्यक्तिमत्व, निस्वार्थ खरतर असं हे एक असामान्य असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब दिवंगत. त्यांच्या खरतर स्मृतीस अभिवादन करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. अनेक गोष्टी आपण त्यांच्याबद्दल म्हणू तेवढा कमी आहे. स्त्रीभ्रूण हत्या कायदा असेल 12.5 22% या कायद्यामुळे आपण पाहिलं आपल्या सर्व विभागाचा झगझगाट झाला. टोळजंग इमारती आल्या, प्रत्येकाच्या दारासमोर 4 व्हीलर कार पाहिल्याची ही सर्व पुण्याही दिबांची आहे. आणि नक्कीच त्यांच्या आपण स्मृतीस अभिवादन करूया. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्फत आता आलाय हर्ष भोईर. ऑन साइडला लॉफ केला, बॉलला उंची घेतले, अंतर कमी कापलंय, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपत असताना मात्र 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल का या ठिकाणी तुर्बे संघाला. खेळाडू बाद झालाय नमित पाटील. आता अजरामर राहिलेलं आंदोलन असेल, कारण असं म्हणतात एखादा लढा हाती घेतला की तो अर्ध्यावर न सोडता तो शेवटपर्यंत कसा लढायचा आणि जिंकायचा असा लढवया बाणा आपल्या संपूर्ण भूमिपुत्राने ज्याने दिला ते आदरणीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब. त्यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करूया. मैदानाकडे आपण जर पाहिलं तर आणखीन एक खेळाडू बाद झालाय, अजून एक धक्का बसलाय 5 या धावसंख्येवरती. तुर्बे संघाला या मॅच मध्ये एक पार्टनरशिप हवी आहे, कारण जेव्हा लो स्कोर सामना असतो तेव्हा मात्र एखादी भागीदारी जर मैदानामध्ये 2 खेळाडूंमध्ये झाली तर मात्र तो सामना सोपा होऊन जातो. आणि इथे आपण पाहता वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट मिळाले फिल्डिंग करणाऱ्या हायवे दिवे टीमला. पार्टनरशिप नाहीये. 3 धावांची पार्टनरशिप नमित भूषण मध्ये पाहिली, पंकज आणि नमित मध्ये 2 धावांची पार्टनरशिप झाली. आता नौका खेळाडू आलाय त्या ठिकाणी रोनित पाटील. नमित झाला, रोनित मैदानाकडे आला, पंकज नॉस्टॅकिंग एंडला हर सज्ज होतं. यावेळेला बघा तेच सरार यॉर्कर, डाव्या हाताचा गोलंदाज, त्यांच्याकडे नॅचरल स्विंग आहे, त्यांना मात्र नैसर्गिक देणगी आहे असं म्हणतात. टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट हे डावे नेहमी उजवे राहिलेत. उजवे म्हणजे चांगली कामगिरी त्यांनी प्रत्येक स्पर्धांमध्ये केली आहे. दोन्ही अँगल बघा, बॅक अँगल आणि फ्रंट अँगल मध्ये तुम्हाला हे टेलिकास्ट पाहायला मिळेल कशा पद्धतीने बॉल निघून गेला. परफेक्ट यॉर्कर हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रोनित स्टेप आउट झाले, हापम जॅक केला बॉलला, मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, ऍडजस्टेबल स्ट्रोक, चौकार. करताना आपण रोहितला पाहिलं, कारण डाव्या हाताचा गोलंदाज म्हटला की त्याचा बॉल पिचवरती पडला की थोडा स्विंग होतो, त्या स्विंगला कापलं अक्षरशः.
पुन्हा एकदा आपण जर पाहिलं रिप्ले टेलिकास्टमध्ये 4 पावलं तो पुढे आला आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पूल करत असताना गॅपमध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. मी मगाशी उल्लेख केला एक पार्टनरशिप हवी या तुर्भे संघाला या मॅचमध्ये निर्णायक विजयासाठी. जर पार्टनरशिप झाली या दोन खेळाडूंमध्ये तर मात्र आव्हान कठीण होईल हायवे दिवे संघासमोर. आणखीन एकदा बॅकफुटला गेले पॉइंटला लाजवाब झेल टिपलाय. वॉट अ कॅच. जबरदस्त झेल टिपत असताना मात्र खेळाडू बाद झालाय रोहित. तर आता ज्यांच्या बघा ऑटो रिक्षा इथे आहे ज्यांनी पार केलेल्या आहेत बघा झाडासमोर त्यांना आम्ही ते सूचित करतो आमच्या आयोजन समितीच्या वतीने लगेचच त्या बाजूला घ्यायच्यात बघा समोरच्या आता ज्यांनी पार केलेल्या आहेत बघा. आणि तिथून आमच्या खऱ्या अर्थाने जी वीजभट्टी आहे रमेश शेठ पाटील साहेबांचा एक मोठा व्यवसाय आहे. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या माल वाहतूक गाड्यांसाठी ती जागा मात्र आपण वाहनांसाठी आपण जागा उपलब्ध करून द्यायची आहे. चला गाड्या बाजूला घ्या ऑटो बाजूला घ्यायच्या आपण. स्वागत आहे तुमचं मनपूर्वक आम्ही ते सरचे स्वागत करतो. कमालीचे एफर्ट्स फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं हायवे दिवे संघाचं. पॉइंट आणि गलीमध्ये आपण पाहता प्रचंड सतर्क राहावं लागतं. जॉन टी रोड्स यांची जागा युवराज सिंगची ती जागा आहे. आणि काय झेल टिपला होता. पॅरलल झेल होता परंतु चांगलं त्या ठिकाणी कॅरी केलं झेलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते राहुल यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. 9 धावसंख्येमध्ये तिसरा खेळाडू बाद झाला. आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 11.70 हा रिक्वायर्ड रन रेट राहील. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 39 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय तुर्भे संघासमोर. मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहताय आता हेमंत पाटील हा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधला हा खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर अपकमिंग यंगस्टार आणि एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर जर कोण असेल तर तो हेमंत पाटील आहे. चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून अपेक्षित राईज ऑन द राईज केले. जागा बनवली आणि परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. टर्न झालेला बॉल वरती आपण पाहिला 20 स्टेप मध्ये स्ट्रोक्स बॉल चालला त्या ठिकाणी प्रेक्षकांना मानवंदना देण्यासाठी इट्स मॅक्झिमम हिट षटकार. ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळाडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मिसटायमिंग फटका पाहायला मिळाला असं परंतु क्लीन हिटिंग हेमंत कडून पाहिली. 6 धावा आल्या. 15 वरती पोहोचलाय तुर्भे संघ 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला बघा फुल टॉस बॉल वेग होता जास्त गती भरपूर या बॉल मध्ये पाहायला मिळाली. अँगल बनत मात्र बॉल वाईड लाईनच्या आतून निघाला मागे आणि इथे आपण पाहताय यस बॅटिंग टीम रिव्ह्यूला चेक केलं जाईल वाईड. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला दिलाय. या ठिकाणी आपण पाहता वाईड रनआउट आणि बिमरसाठी त्याचा योग्य वापर आता तुर्भे संघाने केलाय. थोडा डाऊट त्यांच्या मनामध्ये होता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यूला चेक केलं जाईल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून आई एकवेळा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे चेक केलं जाईल. संदेश शेळके आणि टीम 27,000 सबस्क्रायबर ज्यांचे पूर्ण झालेत बघा. फेअर डिलिव्हरी घोषित करणारे पंचांच्या माध्यमातून त्यामुळे इथे 2 षटकं संपतील. धावा आले धाव फलकावधी 15. आता येणारे 18 चेंडू 33 धावांचं समीकरण. चर्चा झाली जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र रायगड ठाण्याची शान आहे र आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. क्या बात आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व रोशन पाटील एक उत्तम खेळाडू उत्तम आयोजक आणि एक उत्तम उद्योजक म्हणून त्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं. आणि त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. डीजे सानिया यांचंही कौतुक करावं लागेल. आणि बघा आमचे मित्र खरं तर स्वर्गीय मंगेश फडके ना भूतो ना भविष्यती असा हा खेळाडू ज्याने अगदी कमी वेळामध्ये एक्झिट घेतले आपल्यातून त्याला देखील आपण अभिवादन करूया. एक दमदार खेळाडू तो देखील एक समालोचक खेळाडू अशा सर्व भूमिका नेहमी साकारायचा. त्याला आपण स्क्रीनमध्ये पाहताय त्याचा देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. कारण जेव्हा जेव्हा असोसिएशनच्या स्पर्धा झाल्या तेव्हा ॲज अ ओपनर तो आणि मी बऱ्याच वेळा मैदानामध्ये बॅटिंग केली आणि अंपायर्स देखील चांगले होते. 18-33 समीकरण आलंय. यावेळेला बघा बॉलला लेफ्ट केला सोडून दिलाय. गोलंदाज आहे त्या ठिकाणी आर्यन भोईर. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल डाऊन द लेग चेंडू होता त्याला सोडण्याचा निर्णय पंकजने घेतला. अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहताय वाईटच्या स्वरूपात 1 रन एक्स्ट्रामध्ये ऍड होईल. 18 बॉल 32 धावा. 18 चेंडू 32चं समीकरण मैदानाकडे आलंय. अजूनही सामना आपण जर पाहिला 50-50 बॅलन्स आहे. प्रेडिक्शन केलं तर विनिंग प्रेडिक्शन दोन्ही संघाला 50% जाईल प्रेक्षकांच्याकडून.
यावेळेला बघा स्विंग आणि मिस, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि थोडा धीम्या गतीचा, गती कमी केली, गती अक्षरशः काढली गोलंदाजाने आणि कटर बॉल. ऍक्शन रिप्ले बघा, टप्पा पडला, थोडासा बॉल निघाला बाहेर, हवेमध्ये तरंगत असताना मात्र विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, दबाव पूर्णपणे फलंदाजावरती. मी मगाशी सांगलं अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक अग्रनामांकित असणारा खेळाडू जर कोण असेल तो नक्कीच आर्यन. डाऊन द ग्राउंड खेळले, याही वेळेला आपण पाहिला प्रॉपर कनेक्शन नाहीये. बीसेप मध्ये फटका, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतो, चेंडू खाली उचलतो, फेकतोय, दरम्यान एक सिंगल या बॉलवरती मिळेल. एखाद दुसरा मोठा फटका चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करेल. कारण आता समीकरण आपण जर पाहिलं तर अंतिम 16 चेंडू विजयासाठी 31 धावा, 16 बॉल 31 तर समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. मॅच ऑन आहे, 2 रनची पॅनल्टी, तीही महत्वाची राहील जेव्हा सामना कट टू कट लास्ट बॉल देईल. कधी कधी याच पॅनलच्या धावा संघाच्या पराभवाचं कारण देखील ठरतात. त्यामुळे सर्व संघांना विनंती करेल जितकं शक्य होईल तेवढं लवकर येण्याची आपण कृपा करा, थोडं सहकार्य करा आयोजकांना. यावेळेला देखील आपण पाहिला यॉर्क लाईनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फेकी वेगवान झाली, सेकंडचा कॉल नकार दिला, बॅकअपसाठी खेळाडू आले होते. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला होता. जबरदस्त गोलंदाजी आपण होताना पाहता आर्यनच्या माध्यमातून मोठे फटके येत नाहीयेत. एक षटकार पाहिला होता हेमंत कडून जो ऑन द राईज खेळत असताना विसेप मध्ये चांगलं टायमिंग त्याचं पाहायला मिळालं लेफ्टी बॉलरच्या आगेस. त्यानंतर आपण पहिला पूर्णपणे डॉमिनेट केला आतापर्यंत हायवे दिवा टीमने. टीम तुर्बेला कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. 15 पूर्ण खरं तर 15 चेंडूमध्ये 30 म्हणजे पर बॉल मागे 200चा स्ट्राईक कडे तुम्हाला बॅटिंग करायचे, पर बॉल 2 धावा असं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण येताना पाहताय. यावेळेला देखील आपण पहिला टो क्रशिंग यॉर्कर, मागे चाललाय बॉल आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. ऍक्शन रिप्ले आपण बघूया पुन्हा एकदा. हा बॉल बघा इम्पॅक्ट लाईन आणि त्यानंतर आपण पहिला बॉलचं डिरेक्शन अगदी मिडलला होतं, त्यामुळे प्लम एलबी पंचाने घोषित केलंय. खेळाडू बाद झालाय पंकज पाटील. स्वभाव लय त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा. विकेट पंकजचा मिळाला. टो क्रशिंग यॉर्कर आपण पाहिला, जसप्रीत बुमराची आठवण झाली असा हा चेंडू होता. मिडलला आपण पाहिला प्लम एलबी पंचाने घोषित केलं. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 30 धावांचं समीकरण, 14 बॉल 30 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, तुम्हाला इम्पॉसिबल आता पॉसिबल मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र एका फलंदाजाला आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपलं नैपुण्य मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. तेव्हाच तुम्ही या सामन्यामध्ये हिरो बनाल, तेव्हाच तुम्ही या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी देखील राहाल. नौका खेळाडू, चला बॅटिंग ग्राफ्स आपण पाहिला थोडा डाऊन झालाय त्या ठिकाणी तुर्बे संघाचा या इनिंगमध्ये. नौका खेळाडू राहुल कांबळे, फुलटॉस बॉल, सन्मान दिला, फक्त दिशा दिली, स्टेअर केला बॉलला, कव्हर क्षेत्राकडे, शॉर्ट कव्हरला वेगवान थ्रो देखील पाहायला मिळाला होता. 1 रन वाचवण्याचा प्रयत्न आपण पाहिला त्या ठिकाणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. 1 धाव आली. स्ट्राईक एंडला आता हेमंत पाटील आला. हेमंत जर का शेवटच्या क्षणामध्ये उभा राहिला तर डेफिनेटली या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. त्याला मात्र ते करावं लागेल, आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारावा लागेल. 13 चेंडू 29 समीकरण मैदानाकडे येताना आपण पाहत आहे. 13 बॉल 29 धावा हे कॅल्क्युलेशन आलंय सामन्यामध्ये. याही वेळेला आपण पाहिला लेग लांचा प्रयत्न होता, बॉल आतली कडा घेऊन मागे चला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मधला फिल्डर चेंडूमध्ये पोहोचला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली हेमंत पाटीलने. आता 12 बॉल विजयासाठी 28 धावांचं समीकरण. नवी मुंबईचा संघ आपण पाहता एका बाजूने, खरं ठाणे जिल्ह्यातील आणखीन एक संघ आहे हायवे दिवे. या 2 टीममध्ये ही लढत. अनेक संघ भिवंडी परिसरातील असतील किंबहुना नवी मुंबईचा संघ मात्र आले. रायगडमध्ये एक वेगळी त्यांची ताकद पाहायला मिळाली, परंतु आज या स्पर्धेमध्ये कोणता संघ पुढे जाईल? 12-28 कॅल्क्युलेशन. डीजे प्लीज. रात्रीमध्ये ए पोला ज्यामध्ये बलाढ्य संघ तुम्हाला यानंतर अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी स्पोर्ट्स, बामण डोंगरी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणखीन एक मोठा संघ आपला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला, त्यांचा देखील खेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये.
12-28 चं कॅल्क्युलेशन पियुष कडे मात्र संघाने केले. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅकवर दिलेत. आणखीन एक यंग टॅलेंट हायवे दिव्या संघाचा हा खेळाडू. चला थोडं आपण स्पीडअप करूया. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आज तुम्ही कोपरी नगरीमध्ये पाहत आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक 2025 हे पर्व आम्ही सातत्याने सांगत असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये असा एकमेव तालुका आहे ज्या तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा आमदार चषक या नावाने होताना आपण पाहिल्या. कारण या विधानसभेचे सन्माननीय लोकांचे दमदार नेतृत्व, चांगले नेतृत्व आपण पाहता. 4 वेळा ज्यांना आमदार बनायचा मान मिळाला ते आदरणीय प्रसन्नदा ठाकूर साहेबांच्या नावानं स्पर्धा पण होताना पाहताय. तर बघा डावाला सुरुवात होईल 12-28. 12 चेंडूमध्ये आता 28चं समीकरण आलंय. ओव्हर द स्टम्प्स या वेळेला आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला. मागे फिल्डर आहेत. थ्रू द कव्हर स्ट्रोक पाहायला मिळाला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि 2 धावा कंप्लीट होता ऐकते नाही पाहायचं. यस 2 धावा आल्या. रिस्क घेणं फार महत्वाचं आहे. असं म्हणतात आयुष्यामध्ये रिस्क न घेणं म्हणजे सर्वात मोठं रिस्क आहे. कारण कोणताही क्षेत्र असो तुम्हाला रिस्क घ्यावेच लागते. जिंकला तर तुमचा विजय, हरला तर तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो. आणि ही रिस्क मात्र हेमंत पाटीलने घेतली. सेकंडचा कॉल त्याने घेतला. रिस्पॉन्सिबल इनिंग तो मैदानामध्ये साकारतोय. आता 11 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 26 धावा. 11 बॉल 26. फॉग तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभोवती आता तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं त्याचंही दडपण फिल्डिंग टीम मध्ये पाहायला मिळेल. 26 धावा. 11 चेंडू आणि 26चं समीकरण. विकेट हवा आहे हायवे दिवे टीमला. तर एका बाजूने आक्रमण करायचं आहे. ऑन साइडला टायमिंग नाहीये. फटका फसला की मॅच बसली आहे. हेमंत पाटीलचा विकेट मिळाला. आता समीकरण बनलं 10 चेंडूमध्ये 26 धावा. खेळाडू आहे तितकेच लांब त्याला षटकार आता या मॅच मध्ये मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. सँडी पालकर सर आपण पाहिलं मागच्या काही वर्ष आपण जर मागे गेलो एक वेगळी दहशत तुर्भे संघाची होती. कुमार 11 तुर्भे या नावानं हा संघ खेळायचा. अनेक वेळा आपण पाहिला रायगड मधल्या प्रत्येक संघांना पराभूत करायचा. पण एक अपवाद होता पळसपे संघ त्यांना प्रत्येक वेळी टप द्यायचा आणि त्यांना पराभूत करायचा. परंतु आज त्यांच्या वाटेला संघर्ष आलाय. यावेळेला बघा वेगवान बॉल आहे ते सरळ सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल या क्षणाला मात्र आपण पाहिला हायवे दिवे संघासाठी हॉट बॉल आहे. कारण आता आव्हान थोडंसं जड होत चाललंय. 9 चेंडूमध्ये 26 धावा. चला कामोडे संघ स्कायरा अँड शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोडे संघाचा कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचा आहे. यानंतर विनर विपक्ष कामोडे अशी लढत तुम्हाला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना इथे पाहायला मिळेल. यावेळेला बघा ताकदीचा वापर. उंची घेतले, अंतर देखील कापलंय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार येतो फलंदाज त्या ठिकाणी कौशलच्या माध्यमातून. 6 धावा. संघर्षमय षटकार. स्ट्रोक्स कौशलचा पण कौतुक केलं का तर अफाट देही असल्याचे आहे आणि त्याच धाटणीचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता समीकरण जर पाहिलं मॅच मध्ये 8 चेंडू आणि 20 धावा. 8 बॉल 20. सामना संपलेला नाही. अजूनही आपण पाहताय संघर्ष बाकी आहे. तुर्भे संघाच्या माध्यमातून लढत मात्र आता चुरशीची होत चालली आहे. जरी पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा कमी आल्या असतात तरी मात्र मिडल ऑर्डर मध्ये असलेले खेळाडू ते मात्र आपली आक्रमकता सिद्ध करत असताना अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल आणि 20 धावांचं समीकरण. गोलंदाजावरती हल्ला बॉल केला. स्लॉट मध्ये बॉल टाकला तर मात्र नक्कीच सिक्सर प्लॉट मध्ये जाईल. शॉर्ट ऑफ लेन गुड लेंथ वर मात्र बॉलला टेक ऑफ केलं. उडवला अक्षरशः. जबरदस्त चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. अगदी नाकासमोरून बॉल ट्रॅव्हल झाला आणि बघा कमबॅक कसं केलं गोलंदाजाने. लेंथ कमी केली, जास्त गती टाकली, शोल्डरचा वापर करत असताना बाउन्सर वापरला. आता 7 बॉल मध्ये 20 धावा. हा बॉल अतिशय निर्णायक आहे सँडी पालकर सर. जर इथे एखादा मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आणखीन रोमांचकता वाढताना पाहायला मिळेल या मॅचची. 7 चेंडू आणि 20 धावा. यावेळेला बघा थोडासा शरीरापासून दूर ठेवला, फुटवर्क नाहीये आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू
डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 खेळाडू बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावरती आली. आता 6 चेंडूमध्ये तुर्भे संघाला विजयासाठी करायच्या तब्बल 20 धावा. पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो 6 चेंडूमध्ये 20 धावा. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहत आहे नंदू पाटील. नंदू पाटील खरं तर आपण पाहिलं राजकीय क्षेत्रामध्ये दमदार योगदान त्यांचं राहिलं. हायवे दिवे सारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायत त्यांना उपसरपंच बनण्याचा बहुमान मिळाला. सध्या ते विद्यमान उपसरपंच देखील आहेत, परंतु मैदानामध्ये ॲज अ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांना चांगलं योगदान द्यावं लागेल. 6 चेंडू आणि 20 धावा. समोर फलंदाज आहेत या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला राहुल. अभी नाही तो कभी नाही. संधी आहे फलंदाजांना हिरो बनण्याची. राहुल आणि कौशल चॉप करण्याचा प्रयत्न केला. वाईड यॉर्कर सटीक लाईन लेंथ आपण पाहिली गोलंदाजाची. हा बॉल आला निर्धाव चेंडू आपण पाहिला डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आता 5 चेंडूमध्ये 20 धावा. किमान 3 षटकार किमान 5 चौकार तुम्हाला 5 बॉल होती खेळावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला आता शांत राहून जमणार नाहीये. एरियल अटॅक काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये साकारावं लागेल तेव्हाच हा सामना जिंकता येईल टीम तुर्भेला. 5 बॉल 20 गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः गोलंदाज सज्ज होताना आपण पाहत आहे. यावेळेला इनसाइड आउट बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. बॉलला उडवलं कव्हरच्या दिशेने मागे चालला कव्हर पॉइंटला. फिल्डर मात्र पोहोचत असताना रिले फील्डिंग पाहायला मिळाली. एकाने अडवलं दुसऱ्याने मात्र फेकी केली. 2 धावा या बॉलवरती आल्या. आता 4 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 18 धावांचं समीकरण. 4 बॉल 18 च कॅल्क्युलेशन क्रीडांगणाच्या आतमध्ये आले. समोर फलंदाज मात्र राहुल शर्तीचे प्रयत्न करतो. त्याला थांबवण्याचा प्रयत्न नंदू पाटीलच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. सामना जरी लोच करून होता तरी मात्र या सामन्यामध्ये रंग भरले हायवे दिव्या टीमच्या गोलंदाजाने. मी मगाशी उल्लेख केला खरं तर राहतो की कातील आरसीसी पेठ संघाला मात्र ऑल आउट करण्यामध्ये यश मिळालं. कामोडे संघाला एक मोठा पराभव त्यांच्या वाट्याला आला. यावेळेला लॉफ करत असताना बॉलने उंची घेतले. डाऊन द ग्राउंड केले. फिल्डर राऊंड द बॉल. लॉंग ऑफच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालले राहुल. अजून एक धक्का बसतो टीम तुर्भेला. घुसणारे 12 ही फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी. कोपरोली गावाची शान हाय भारी. आता दादाची लयच भारी मनात ती घुसणारे 12 ही फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी. 3 चेंडूमध्ये आता 18 धावा चं समीकरण क्रीडांगणाच्या आतमध्ये आलंय. 3 बॉल 18 लगातार 3 षटकार मारून मात्र एक वेगळा विक्रम फलंदाजाला साकारावं लागेल. नौका फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये चाललाय केवल पाटील. केवलला मात्र केवळ 3 बॉल फेस करायचे आणि तब्बल 18 धावा बनवायच्या. बघा 3 चेंडूमध्ये 18 जर त्याने केला तर एक मोठा भीष्म पराक्रम त्याच्या नावावरती होईल या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच साठी कामोडे संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. त्यांच्या बरोबर असेल विनर टीमचा कॅप्टन. त्यानंतर पुढचा सामना असेल पहिल्या फेरीमधला फ्रेश 3रा सामना अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरी विपक्ष चेन द गेम ओडवली बी. 5वा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट. यावेळेला आपण पाहता अलॉंग द कार्पेट आता मात्र पूर्णपणे हावी झालाय हायवे दिवे संघ तुर्भे संघावरती. आणि त्यानंतर 4था सामना असेल मिथ अँड ग्रीष्म 11 पोगाव विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती. हा दिग्गज संघांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पालघर, शहापूर, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, रायगड असे विविध परिसरातील संघ तुम्हाला आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये कोपरोली नगरीमध्ये आपण खेळताना पाहायला मिळतील. फुल टॉस इथे मोठा फटका यायला हवा होता. संधी होती सुवर्ण संधी. यस बीमर कॉल +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा इथे ऍड होतील तुर्भे संघाच्या वाट्याला. परंतु सामन्यामध्ये आपण पाहताय पराभवाचा अंतर कमी करणाऱ्या धावा राहतील कारण आता औपचारिकता पूर्ण करतात त्या ठिकाणी तुर्भे संघाचे खेळाडू. 2-15 2 चेंडू आणि 15 धावा. जर या बीमर बॉलवरती षटकार आला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आणखी एक संधी मात्र निर्माण झाली तुर्भे संघाच्या वाट्याला. तसं काही घडलेलं नाहीये. 2 चेंडूमध्ये 15 धावा. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती आज मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. मोठ्या संख्येने पहिल्या रात्रीपासून दिवस रात्र फॉर्मॅट आणि नेरे दोंदरे कमिटीने मात्र एक चांगला डिसिजन घेतलाय. या विभागामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक पोलला 8 संघ खेळतील. इथे आपण पाहता उशीर झालाय
परंतु आपली गुणवत्ता सिद्ध करणारा हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून 6 धावा षटकार. षटकार स्पर्धेतला पूर्ण केलाय फलंदाजाने आणि 141 चौकार आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिले. लास्ट बॉल, यस, इथे आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकला 8 रन्सने मैदानाच्या आतमध्ये हायवे दिवे या संघाने. अभिनंदन हायवे दिवे टीम. चला कॅप्टन हायवे दिवे लगेच आपण टॉस साठी मंचावरती यायचं. तर थँक्स रोशन. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये शिवन्या स्वराज भूमी 11 हायवे देवी क्रिकेट संघाने पृथ्वी 11 यार एंटरप्राइजेस स्वराज एंटरप्राइजेस तुर्बे क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. तुर्बे क्रिकेट संघ मनपूर्वक तुमचा आभार. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. सामनाचा सामनावीर मिस्टर आर्यन भोईर ज्याने 2 षटकर टाकले, 10 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, बॅटिंग करताना 8 धावांचं योगदान दिलं, असा अष्टपैलू खेळाडू हायबेदिवे संघाचा आर्यन ठरला या सामन्याचा हिरो. तर आर्यन भोईर ठरतो या सामन्याचा हिरो आणि आर्यनला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. अनुप यार एंटरप्राइजेसचे ओनर्स अनुप पाटील आणि संकेत ठाकूर शिवशंभो एंटरप्राइजेस त्यांचे सहकारी आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आर्यनला सामनावीर किताबाने आर्यनचा इथे गौरव केला जाणार आहे. अनुप दादा खऱ्या अर्थाने तुमचं आम्ही कौतुक करू. यार एंटरप्राइजेसचे ते ओनर्स आहेत. तरी एका बाजूला शिवशंभो आदरणीय संकेत दादा यांना पाहतो खऱ्या अर्थाने तुर्बे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते. संघाला मात्र पराभवाला सामोरे जावं लागलं, परंतु पॅकेट्स या भूमिकेत अनुपदादा तुम्ही संकेतदादा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आर्यन याच्या बघा आर्यन भोईर या सामन्याचा हिरो. अनुपशेप पाटील यार एंटरप्राइजेस, संकेतदादा ठाकूर शिवशंभो एंटरप्राइजेस या 2 शिलेदारांच्या शुभ हस्ते आर्यनचा सामनावीर या किताबाने इथे गौरव केला जाणार आहे. सामनावीराचं जे गौरव चिन्ह मला पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्रदादा पाटील 1-2 रोशनशेठ पाटील आणि एनर्जी ड्रिंक्स पाहतो. प्रतिकार खऱ्या अर्थाने शक्ती सक्षम बनवण्याकरता निश्चित स्वरूपात आमचे हरिदादा पाटील यांच्या माध्यमातून आदित्य विजय ठाकूर